चला तर आज मी तुम्हाला मम्मीच्या हातची मस्त अशी साबुदाण्याची खिचडी दाखवते. तर मम्मीने काय केलं ह्यावेळेस म्हणली शिजवून आपण बटाटा घेऊया. त्यामुळे बटाटा शिजवून घेतला, साल काढली, कट केला. नंतर साबुदाणा रात्रीच भिजत घातला होता. मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि मिरची काय केलती नेहमी बारीक करून असं बारीक-बारीक असे कट करून वापरते मम्मी. पण ह्यावेळेस म्हणली मिक्सरमध्ये बारीक करूया. तर मिक्सरमध्ये बारीक केलेली मिरची सगळं व्यवस्थित हातानं मिक्स करून घ्यायला लागली आणि 1-2 मिरच्या राहिल्या होत्या त्या काय बारीक झाल्या नव्हत्या. तर कढईमध्ये तेल घातलं आणि मग त्याच्यामध्ये त्या 2 मिरच्या घातल्या आणि जो बटाटा आपण साल काढून कट केलता ना, तर तो बटाटा घातला. व्यवस्थित असं परतून घ्यायचा. जास्त काही भाजायची गरज नाही कारण तो ऑलरेडी शिजवूनच आपण घेतलाय. नंतर मग जे सगळं मिक्स केलं होतं ना, तर साबुदाणा घालायचा आणि साबुदाणा घातल्यानंतर मग सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. आता जरा जास्तच झालता, उपवास होता घरात सगळ्यांचाच त्यामुळं. मग सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि मस्त सिंपल पटकन होणारी आपली साबुदाण्याची खिचडी आहे तर तयार झाली. कोण-कोण जिरे पण घालतात. आता मम्मी तर कधी घालत नाही आणि मी पण घालत नाही. तुम्ही घालताय काय? कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग या खायला. बाय.